खणकर बोला. ज्या वेळेला वाझेला दाखल करून घेतलं त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. फडणवीसांनी इराणची तक्रार त्या दिवशी मृत्यू होण्याच्या एक दिवस अगोदर सांगितलं होतं की त्याचा मृत्यू होणार आहे, हा घातपातच आहे. त्यावेळेला काय झालं होतं, पुढे गेलं होतं सरकार, एक दरोडेखोर होते की संत बसले होते. असं आहे की आपण ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला ती चर्चा आपण कुठे करायची, काय शब्द वापरायचे हे काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी ठरवायचं. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ओके बोके म्हणता आणि 106 हुतात्मे झाले महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, तुमच्या मांडी लावून उद्धव ठाकरे ज्या वेळेला बसतात त्यावेळेला ते काय महाराष्ट्र प्रेमी होते का? म्हणजे असं नाही होत. चर्चा होत असताना तुम्हाला शब्दांचा वापर नीट करावा लागेल. शंकरजी थांबा तुम्ही विषय हे आधी स्पष्ट करू इच्छितो की आपण चर्चा करत आहोत त्यावेळेला चर्चेसारखीच करायची. का विषय बाजूला न्यायची आवश्यकता नाही. आज तुमचं सरकार आहे. विधिमंडळातल्या मारामारीवरती बोला. आज तुमचं सरकार आहे, आज तुमचे मुख्यमंत्री आहेत, अध्यक्ष असतील, तुमचं एक हाती सरकार आहे, तरी देखील अशा प्रकारे तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. तुम्ही का सांगायचं नाही? विषय काढलात म्हणून मी तुम्हाला सांगितलं. का सांगायचं नाही? ज्यांचं उदाहरण सांगितलं एक लक्षात घ्या, का सांगायचं नाही? आज महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये हाणामारी होते. आज महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये हाणामारी होते आणि तुम्ही म्हणता आम्हाला सांगायचं नाही. सांगायचं नाही म्हणजे का सांगायचं नाही? एक लक्षात घ्या विधिमंडळाच्या आवारात जे घडलं असेल, जर चुकीचं घडलं असेल, हाणामारी केली जाते. आम्ही तुम्हाला शहाणपणा शिकवणार आम्ही सांगणार. काय चालवण्याची गरज नाही काँग्रेसने. ठीक आहे, मी दोघांनाही थांबण्याची थोडी विनंती करतो.